चर्चेतील व्यक्तिविषयी या घटकाचा भाग म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे प्रवीण सूद यांचा सीबीआय संचालक म्हणून कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे 2026 पर्यंत। ही जी काही कार्यकाळ वाढ आहे ती 1 वर्षासाठी करण्यात आलाय, म्हणजे चालू वर्षी 25 मेला त्यांचा कार्यकाळ संपणार होता, मात्र नवीन कार्यकाळ जो आहे तो मे 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। ही जी निर्णय आहे ते प्रामुख्याने मंत्रिमंडळ नियुक्ती समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे। या इन्फॉर्मेशन अंतर्गत आपल्याला सीबीआय संचालक नियुक्ती प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे, त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात। तर मित्रांनो, दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा 1946 अंतर्गत सीबीआय संचालकांची नियुक्ती केली जाते। नियुक्ती समितीमध्ये प्रामुख्याने 3 सदस्य असतात। एक म्हणजे भारताचे पंतप्रधान जे की या समितीचे अध्यक्ष असतात, आणि दुसरे म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेता, सध्याचे लोकसभेचे विरोधी पक्षनेता कोण आहेत? राहुल गांधी। आणि तिसरे म्हणजे या समितीमध्ये म्हणजे नियुक्ती समितीमध्ये भारताचे सरन्यायाधीश असतात। हे देखील लक्षात ठेवा, कारण नियुक्ती समितीमध्ये कोण असतात अशा स्वरूपाचा परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात। आता थोडंसं आपण सीबीआय बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सीबीआयचं फुल फॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरो। ह्याची स्थापना 1 एप्रिल 1963 मध्ये करण्यात आला आहे। सीबीआय प्रामुख्याने केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार व पेन्शन मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे। मुख्यतः केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणाची चौकशी करण्याचं काम सीबीआय कडून केलं जातो। यासोबत लोकपाल आणि केंद्रीय दक्षता आयोगाला सहकार्य सीबीआय कडून केलं जातो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगभरामध्ये कार्यरत असणारा जो इंटरपोल आहे, ते इंटरपोलसाठी भारतातील नोडल एजन्सी म्हणून सीबीआय काम करते। आता थोडंसं आपण प्रवीण सूद यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया। प्रवीण सूद हे 1986 या तुकडीचे आयपीएस ऑफिसर आहेत। त्यांचा केडर जो आहे कर्नाटक होता, हे देखील लक्षात ठेवा। सीबीआयचे संचालक होण्यापूर्वी प्रवीण सूद हे कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। प्रवीण सूद यांची सीबीआय संचालक म्हणून जी नियुक्ती करण्यात आली आहे ते मे 2023 मध्ये करण्यात आलेले आहे। प्रवीण सूद यांचं एकंदरीत कामगिरी लक्षात घेऊन 2011 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आणि 1996 मध्ये मुख्यमंत्री सुवर्ण पदक उत्कृष्ट सेवेसाठी देऊन त्यांना गौरवण्यात आले।